नमस्कार. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगरमधील अकोले तालुका निसर्गाने नटलेला, सह्याद्रीची उंच उंच डोंगर पर्वतरांग, हरिश्चंद्रगडचा विहंग असा कोकणकडा, इथं असलेलं एकाच खांबावरती उभं असलेलं केदारेश्वराचं मंदिर, तिथे शिवलिंग आणि असे वेगवेगळे अकोल्याचा रतनगडाचा सुंदर असा कोकणकडा, कात्राबाईचा सुंदर कोकणकडा, तिकडं तुम्ही आजोबा पर्वताची रांग, इकडं आल्यानंतर कळसुबाई महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर, आणि विशेष म्हणजे भंडारदऱ्यासारखं सुंदर असं धरण, त्याचा रमणीय परिसर, हरिश्चंद्रगडाचा रमणीय परिसर. इकडे गेलं तर तुम्ही पाच पट्टा विश्रामगड, जिथे शिवराय जवळजवळ 20-22 दिवस विश्रांतीसाठी होते आणि ते आयुष्यातील त्यांची शेवटची जी लढाई होती त्यानंतर विश्राम करून रायगडावरती गेले होते. तर असा सगळा ह्या अकोले तालुक्याचा इतिहास. तिकडं अगस्ती मंदिर आहे, तिकडं तुम्ही गेलं तर अमृतेश्वराचं मंदिर आहे. अशी वेगवेगळी हेमाडपंथी मंदिरं, जी काही 4,000 4,500 वर्षापूर्वीची मंदिरं आहेत, अशी काही मंदिरं उभी आहेत. आणि हे सगळं आपण अकोले तालुक्यात पाहायला येत आहेत, आनंद घेत आहेत. तर नक्की या. ज्या काही बातम्या केल्या जात आहेत त्या बातम्यांकडे असं काही विशेष लक्ष देऊ नका, कारण ज्यांना कुणाला या आदिवासींचा रोजगार मिळतोय तो थांबवायचा आहे, तर त्या दृष्टीनं ही लोक तसा प्रयत्न करताय. परंतु काजवा महोत्सवामध्ये आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट जेवढं काही लक्ष घालता येईल तिथं वाहतुकीचा सुरळीतपणा, ज्या काही लाईट्स आहेत त्या फोकस पडू नये तिथं काजवे पाहताना, किंवा निसर्गालाही कुठं बाधा पोचू नये, हा सगळा प्रयत्न फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आणि तिथल्या स्थानिक गावकऱ्यांचा, तिथल्या स्थानिक तरुणांचा, तिथलं जे हॉटेल व्यावसायिक आहेत, छोटे छोटे व्यवसाय करतात, त्यांचा सगळ्यांचा आहे. त्यामुळं तुम्ही आल्यानंतर भंडारदरा परिसरामध्ये काजवे पहा. तुम्हाला जर आतमध्ये जायचं नसेल तर इथं वाकी आणि वाकी परिसरामध्ये काजव्यांचं प्रमाण खूप आहे. तिकडे हरिश्चंद्रगड परिसरात गेले तर तुम्ही खडकी गावापासूनच पुढे काजवे सुरू होत आहे, तिकडेही तुम्ही काजवे पाहू शकता. तिकडे कोथळ्याच्या जंगलामध्ये जाऊ शकता, तिकडे पाचनई इकडे जाऊ शकता, पाचनईच्या हापाट्याच्या कड्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. फक्त एवढंच आहे की हॉर्न वाजवायची नाहीये. काजव्याच्या ठिकाणी तिथे जाल तिथं लाईट, प्रखर लाईट त्यांच्यावरती टाकायची नाहीये आणि काजव्याचा सगळा आनंद घ्यायचा आहे. तर मला वाटतं हा पहिला काजव्याचा सीझन आहे, तो कुठंतरी संपतोय. तर जून महिन्यामध्ये मान्सून सुरू होणार आहे आणि मान्सूनचा सीझन पण मस्त, धबधबे असतात, त्या धबधब्यांचा पण तुम्ही आनंद घ्या. त्याच्यानंतर कुठं जुलै ऑगस्ट निघतोय, तर ऑगस्टच्या दरम्यान काही सोनकीची फुलं, बाकीची फुलं यायला लागतात. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर फुलांचा सीझन सुरू होतो. असा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर उजाडतो आणि डिसेंबरला नवीन वर्ष सुरू जानेवारीत होतंय. त्याच्या आधी नाताळ आणि नाताळच्या दरम्यानचा सीझन असतो. जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा पर्यटनाचा सीझन चालतो. मार्च एप्रिल 2-2.5 महिने इथं स्लॅक असतो. आणि खरं तर आदिवासी तरुण जे काही या व्यवसायामध्ये आहेत, मग हरिश्चंद्रगड परिसर असेल, तिकडे फोपसंडीचा परिसर असेल, त्याही परिसरात धबधबे पाहायला जा, किंवा इकडे कळसुबाईचा परिसर असेल, तुम्ही इकडं रतनगड परिसर असेल किंवा भंडारदऱ्याचा सगळा परिसर असेल, तर इथं जे व्यवसाय करणारे हे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, तरुण आहेत. आणि कोणी टेंटवरती आपलं व्यवसाय करतो, कुणाचं छोटंसं हॉटेल असतं आणि तिथं जाऊन तुम्हाला राहण्याची व्यवस्था करताय. आणि तुम्ही खरं तर तिथंच गेलं पाहिजे, त्या निसर्गाच्या सानिध्यातच गेलं पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे. त्यांचं जे काही त्यांचं साधेपणाचं जेवण असतं किंवा आदिवासी पद्धतीचं जेवण आहे, ते जेवण अनुभवलं पाहिजे. आणि तुम्ही आग्रही राहा की तुमच्याकडचं जे जेवण आहे, मग नागलीची भाकरी, लसणाची चटणी, हुळग्याचं पिठलं किंवा या हुळग्यापासून बनवलेले जे काही शेंगुळे किंवा हे असलं काही जे हे आहे, तर ह्या अशा आदिवासी जेवणाचाच तुम्ही त्यांच्याकडे आग्रह धरा. माझी विनंती राहील की तुम्ही ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत तर त्यांच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका. इथं चोख व्यवस्था आहे, तुम्हाला आल्यानंतर कुठलाही त्रास होणार नाही. आता गर्दी ही राहणारच, कारण महाराष्ट्रामध्ये काजवे पाहण्यासाठी सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण असेल तर ते अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसर आणि हरिश्चंद्रगड परिसर. त्यामुळे महाराष्ट्रातून लोक येतात, त्यामुळे थोडी गर्दी असेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही शनिवार रविवार सोडून या, बाकीच्या दिवशी या. तुम्हाला हरिश्चंद्रगड परिसरात जास्त गर्दी नसती तर मग त्या बाजूला जा, असं तुम्हाला डिव्हाइड होता येईल. परंतु तुम्ही आनंदावरती विरजण घालू नका. आणि आतापर्यंतचा माझा अनुभव सांगतो, आमच्या सगळ्या आदिवासींचा अनुभव सांगतो की काजवे कमी झालेले नाही, त्यांची संख्या उलट वाढत चालली दिवसांदिवस.
कुणी जर सांगत असेल का काजव्यांवरती परिणाम होतोय आणि ते कमी होत आहेत, तर तुमच्या ह्या येण्या जाण्याचा, वर्दळीचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. तुम्ही जे लाईट टाकताय त्याच्यामुळे काजवे डिस्टर्ब नाही होत, त्याच्यामुळे तुम्हाला काजवे दिसत नाही. काजवे दिसावं म्हणून तसं करू नका, नाहीतर काजव्यांचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. पहिल्यापेक्षाही खूप काजवे आहेत आणि लोक पण मस्त आनंद घेतात. तुम्ही पण आनंद घ्या. जाताना कुणी रस्त्याच्या कडानं जर मुलं काही करवंद विकताना भेटतायत, काही आंबे विकताना भेटतायत, काही रानमेवा विकताना भेटतायत, तर त्यांच्या बरोबर भाव करत बसू नका, कमी जास्त करू नका बसत. तर ती एक सामान्य कुटुंबातली पोरं आहेत आणि ते आपल्या सुट्टीच्या काळामध्ये असं सगळा काहीतरी व्यवसाय, रोजगार आई वडिलांना हातभार लावण्यासाठी करताय. तर त्यांच्याकडनं नक्की त्यांनी ज्या पद्धतीनं मागतील तर त्या पद्धतीनं द्या. उलट वाईट सवयी लावू नका. कुणाला बळच पोरांच्या खिशात पैसे घालणं अशा काही सवया लावू नका. तर ह्या मला वाटतं अशा पद्धतीनं तुम्ही सगळं जर केलं तर मला वाटतं इथल्या बांधवांना रोजगारासाठी पण तुमच्याकडनं चांगला मदत होईल आणि तुम्हाला पण निसर्गाचा आनंद घेता येईल. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की महाराष्ट्रात अकोले तालुक्या इतका सुंदर तालुका कुठंच नाहीये. इव्हन तुम्ही बाहेरचं जे पर्यटन करता, तिकडं वैष्णवदेवी आणि तिकडं जाता, तर तिथं तुम्हाला सिक्युरिटी नाहीये. त्यापटी तुम्ही जर कळसुबाईचा ट्रॅक केला, कळसुबाई अनुभवली, तर तुम्हाला तिथं जे काही बाहेर जाऊन तुम्ही पर्यटन बाहेरच्या राज्यात करा त्याचा फील इथं आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं या अकोले तालुक्यात आणि निसर्गाचा आनंद घ्या, शांतता राखा. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.